आज गुरुपौर्णिमा. आषाढ शुद्ध महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. त्या दिवशी ती गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करतात. अनेक शाळांमध्ये, अनेक कॉलेजमध्ये, संप्रदायामध्ये मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आता गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा पण म्हणतात. व्यास महर्षींनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले आणि हे ज्ञान सगळ्यांना माहिती झाले, त्याचं ज्ञान मिळालं सगळ्यांना. असे हे आपले व्यास महर्षी. व्यास महर्षी हे भारतीय संस्कृतीमध्ये आद्य गुरु मानले जातात. त्यांना अनेक वेदांचं असं ज्ञान होतं. महाभारतातून त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामधूनच धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, व्यावहारिक शास्त्र ह्या इत्यादी शास्त्रांचे आपल्याला दर्शन घडतं. त्याच्या जे काही वाचू त्यातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे ज्ञान मिळते. तिथीनुसार हा दिवस व्यास महर्षींचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक महत्त्व आहे आणि या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. म्हणून गुरुपौर्णिमेला व्यासपूजन असं म्हणतात. गुरुपूजन म्हणजे काय तर पाद्यपूजा, गुरूंची पाद्यपूजा. आता ही परंपरा भारतामध्ये प्राचीन काळापासून आहे. ती कशी आहे, तेव्हा कोण कोण होते? कृष्ण, अर्जुन द्रोणाचार्य, एकलव्य द्रोणाचार्य, चाणक्य चंद्रगुप्त, असे अनेक गुरु शिष्यांची पुराणामध्ये आपल्याला सापडतात. आता पूर्वीच्या काळी कसं होतं की शिष्य स्वतःचं घर सोडून गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा गुरूंच्याकडून ज्ञान घेण्यासाठी, ज्ञान संपादन करून घेण्यासाठी गुरुकुलामध्ये येत असत. आणि तेव्हाचा कालावधी हा पूर्ण म्हणजे 12 वर्षाचा कालावधी असतो आणि आपल्या पूर्ण जीवनाचा त्याग करायचा. म्हणजे त्यांना ज्या काही सोयी सुविधा मिळत असतील त्याचाही त्याग करून ते गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी येत असत. मग तेव्हा गुरूंना दक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा ही सगळेजण एकत्र येत असत आणि गुरुपौर्णिमा साजरी करतात. आता मात्र गुरुकुल परंपरा ही कमी झालेली आहे, परंतु शाळा कॉलेजमधून गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा मात्र तशीच आहे आणि विद्यार्थी हे गुरुकडून ज्ञान घेतात. आता तसं पाहायला गेलं तर गुरूंनी दिलेलं ज्ञान विद्यार्थ्यांनी किंवा शिष्यांनी आत्मसात करायचं, मिळवलेले ज्ञान हे आचरणात आणायचं, त्याचा प्रयत्न करायचा आणि गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन हे यशस्वी करायचं. आणि असं हे यशस्वी झालेलं हे जीवन शिष्यांनाही बघायला मिळतं, गुरूंनाही बघायलाच मिळतं. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा करायची आणि आदर करणे म्हणजे गुरुपूजन. अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला गुरुदक्षिणा आहे. पूर्वी गुरुकुलामध्ये शिष्य देत असत आणि शिष्य त्यांची गुरुपरंपरा अजूनसुद्धा त्यांनी ती चालू ठेवलेली आहे. आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे गुरु येतात. अगदी लहानपणापासून जर आपण विचार केला तर आईकडून जे काही आपण शिक्षण घेतो अगदी लहानपणापासून, ती आई आपली गुरु असते. आईवडिलांची सेवा, मार्गदर्शन करणारे जे गुरु असतात त्यांची कृतज्ञता, वडिलांनी आपल्याला जे काही शिकवलेलं असतं की जीवनामध्ये संघर्ष कसं किंवा कुठलं काम कसं जबाबदारीने, शिस्त वगैरे, हे वडिलांच्याकडून आपण घेतो. तर वडिलांना नमस्कार, हे गुरुपौर्णिमेला त्यांचं महत्त्व सांगितलं. म्हणजे वडिलांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद द्यायचे. शालेय जीवन ते पुढील शिक्षणापर्यंत आपल्याला जे काही ज्ञान देतात ते शिक्षक किंवा ज्ञानाचा प्रकाश देणारे जीवनातील अत्यंत ते आपले महत्त्वाचे गुरु असतात. असे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गुरु त्या नुसार आपल्याला प्रसंगानुसार दिसून येतात. त्याच्यानंतर आपल्याला दिसून येतात ते आध्यात्मिक गुरु. आध्यात्मिक गुरु म्हणजे काय तर आपल्याला ते आत्मज्ञाना प्राप्त करून देतात, आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतात. ईश्वरी भक्ती, संयम, मनःशांती, सकारात्मक विचार यांची दिशा आपल्याला आध्यात्मिक गुरु देत असतात. असा हा आध्यात्मिक प्रवास करण्यासाठी उन्नतीस आपल्या मदत होते. मन स्थिर राहतं, मनःशांती आपल्याला मिळते. मग या दिवशी महर्षी वेदव्यास, भगवान दत्तात्रय, भगवान शिव, विष्णू यांची भक्तिभावाने पूजा करतात किंवा त्यांचे जे काही ग्रंथ आहेत, भगवद्गीता म्हणा, रामायण म्हणा,
इत्यादी धार्मिक ग्रंथांचं वाचन करणेसुद्धा त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुभ मानलं जातं. आता गुरुपौर्णिमेनिमित्त आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व व्यक्त करण्याचा संदेश गुरुपौर्णिमा आपल्याला देते. आता गुरु म्हणजे काय तर ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, अशी ही गुरुपौर्णिमा आज साजरी केली जाते. गुरु म्हणजे श्रद्धेचा श्वास, ज्ञानाचा प्रकाश आणि आशीर्वाद उजळ. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांना गुरूंचा आशीर्वाद प्राप्त हो आणि पुनश्च मी या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि आज मी माझ्या वाणीला इथे विराम देते. नमस्कार.